मुंबईच्या वेशीवरती जमलेलं हे मराठा बांधवांचं भगवं वादळ। डोक्यावरती भगवी टोपी आणि हातामध्ये भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी मराठा बांधव जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आरक्षणाचा लढा लढण्यासाठी वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेले आहेत। तिकडची ही ताजी दृश्य आपण बघतोय। तिकडे एका दृश्यांमध्ये आपल्याला जरांगे पाटील पाहायला मिळतात आणि दुसरीकडे त्यांना ऐकण्यासाठी जमलेला सगळा जनसमुदाय। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडे। शिल्पा, आता या क्षणाला जिथं जरांगे पाटील हे भाषणासाठी उभे राहणार आहेत त्या ठिकाणावरती आहेत। शिल्पा, दुपारची वेळ आहे, अतिशय ऊन या वेळेमध्ये त्या ठिकाणी असेल, मोठ्या संख्येने खरं तर मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। कसा उत्साह या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय शिल्पा? नक्कीच गुरु, आता जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हा चौक आहे, चौक पूर्ण भगवामय झालेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना विनंती देखील केली होती की तुम्ही एपीएमसी मार्केटमध्ये जा, जेवण करा आणि त्यानंतर या। जोपर्यंत जी तांत्रिक अडचण झालेली आहे ती दुरुस्त होत नाही तोपर्यंत येऊ नका आणि नंतरच सभेला या। मात्र जे हे मराठा बांधव आहेत त्यांनी ऐकलं नाही, कारण मनोज जरांगे पाटील यांचं सकाळी 11 वाजल्यापासून उपोषण सुरू झालं आहे। त्यामुळे जोपर्यंत आम्हाला निर्णय समजत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, हीच मराठा बांधवांची भूमिका आहे। आणि तुम्ही पाहू शकता डाव्या उजव्या बाजूला चहूकडे भगवामय वातावरण झालेलं आहे आणि प्रत्येक मराठा बांधव हा डोक्यात टोपी, गळ्यामध्ये मखमल, तसेच सदरा देखील त्यांचा भगवा आहे, भगवा झेंडे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा इथे देत आहेत। पूर्ण परिसर हा भगवामय झाला आहे। नवी मुंबईतील हा पहिल्यांदाच असा परिसर भगवामय झालेला पाहायला मिळतोय आणि मनोज जरांगेंसह संपूर्ण मराठा समाज हा त्यांच्या निर्णयावर ठाम आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आणि काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य देखील केलं होतं, आम्ही आझाद मैदानाकडे कूच करणार आहोत। त्यामुळे शासनाचा GR काय आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण इथे तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे आझाद मैदानामध्ये तांत्रिक बिघाड येऊ नये याची व्यवस्था अगोदरच करून ठेवा, असा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा देखील दिलेला आहे। म्हणजे कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवरनं थेट मुंबईमध्ये जाण्यावरती ठाम आहेत, असंही यातनं दिसतंय का शिल्पा? तिकडे काय चर्चा सुरू आहे? नक्कीच गुरु, पाहिलं तर तांत्रिक अडचण आली होती आणि त्यानंतर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आपली थोडक्यात भूमिका जी स्पष्ट केली, म्हणजे विनोदाच्या भागामध्ये स्पष्ट केली, ती म्हणजे आम्ही आझाद मैदानाकडे जायचं आहे, कूच करणार आहोत। आज एवढाच लाखोंचा जनसमुदाय आहे, उद्या यापेक्षा दुप्पट मराठा बांधव आझाद मैदानाकडे कूच होतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारला जाग आली पाहिजे असं देखील इथे मराठा बांधवांमध्ये चर्चा सुरू आहे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे जाणार नाही, अनेक मराठा बांधव या निर्णयाशी ठाम आहे। आलो तो आरक्षण घेऊनच जाणार, नाही तर इथेच आमचं जे काही होईल ते इथेच मुंबईमध्ये, मुंबई आमची आहे, आम्ही सोडणार नाही, अशी ही मराठा बांधवांची भूमिका आहे। आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्याच निर्णयावर ठाम असलेलं पाहायला मिळत आहे। शिल्पा, एक साधारणपणे 2च्या सुमारास जरांगे पाटील यांचं भाषण सुरू होण्यात असं अपेक्षित होतं ही तांत्रिक अडचण दूर होऊन, पण अद्यापही काही या भाषणाला सुरुवात झालेली नाही आहे। साधारणपणे आणखी किती उशीर लागू शकतो, किती वेळ लागू शकतो याबद्दलची काही माहिती तिथनं समोर येते? तांत्रिक अडचणीमध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्यापही ती दुरुस्त झालेली नाही।